लोकसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी कोल्हापूर मतदारसंघातून 22 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 15 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले। त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेस आघाडीचे खासदार धनंजय महाडिक, शिवसेना भाजपाचे संजय मंडलिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळींचा समावेश आहे। तर येथे मराठा क्रांती संघटनेचे भरत पाटील तसेच अरुंधती महाडिक, वैशाली मंडलिक आदींसह 7 जणांनी माघार घेतली। या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजप सेनेचे संजय मंडलिक यांच्यात खरी लढत होणार आहे। हातकणंगले मतदारसंघासाठी 20 अर्ज आले होते। मराठा क्रांती संघटनेचे सुरेश पाटील तसेच जालिंदर गणपती पाटील, सूर्यकांत चिडचाळे यांनी माघार घेतल्याने 17 जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना भाजपचे धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांचे अर्ज राहिले आहेत। खासदार शेट्टी आणि मानेंच्यातच खरी लढत होणार आहे। माघारीनंतर प्रचाराला वेग आला आहे। कार्यकर्ते जोमाने कार्य करत आहेत तर सभा बैठकांचं सत्र सुरूच आहे।